नमस्कार मंडळी, मिलिंद मलोनी किंग या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत कोबीची भाजी. बघा, आपण इथे कोबी असा बारीक चिरलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, ओले खोबरं आहे, मिरची, कढीपत्ता आणि बटाटा. तर आता आपली रेसिपी चालू करूया. आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण 3 चमचे तेल घेतलेले आहे. बघा, आपण हळद, जिरे, राई घेतलेली आहे आणि हे आपलं हिंग आहे. हे बघा, आपण आता मोहरी घालून घेतलेली आहे, जिरे घालून घेतलेले आहे. आता आपण जी बारीक मिरची कट करून घेतलेली आणि कढीपत्ता. आता यामध्ये आपण कांदा हे करूया. व्यवस्थित चमच्याने ढवळून घेऊया. आपण कोबीची भाजी करत आहोत. व्यवस्थित तडतडण्याचा आवाज येतोय. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता आपण ढवळून घेऊया चमच्याने व्यवस्थित. आपल्याला भाजी वाफेत शिजवायची आहे, तर आपण याच्यावरती आता झाकण ठेवून घेऊया आणि त्यावरती आपण पाणी घालायचं. गॅस आपण थोडा मंद आचेवर ठेवूया. आपल्या जवळजवळ 5 मिनिटं झालेली आहेत. तर आपण बघूया आपली भाजी कशी शिजत आहे. ते बघा, जर आपण चमच्याने एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आपण ही भाजी वाफेत शिजवत आहोत. पुन्हा एकदा आपण भांडी ठेवून त्याला वाफत द्यावी. वाफेवरती व्यवस्थित भाजी शिजते. पुन्हा एकदा आपण 5 मिनिटांची वाट बघूया. आता आपण हे झाकण काढून घेऊया. हे बघा, तर आपली भाजी व्यवस्थित शिजताना दिसलेली आहे. हे बघा. आता यामध्ये आपण जे ओले खोबरे किसून घेतलेले ते आपण घालूया. मालवणी पद्धती आपल्याला सगळ्या भाजी आपल्याला नेहमीप्रमाणे खोबरे हे लागते आणि त्या आपल्या भाज्यांना ओल्या खोबऱ्याशिवाय काय चव नाही. तर आपण मस्तपैकी हे ओले खोबरे घालून घेतले. पुन्हा एकदा आपण ही भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. आता आपली भाजी जवळजवळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपण ही कोबीची भाजी आपण चपाती किंवा भाकरी यासोबत आपण सर्व करणार आहोत. बघूया आता आपण काय करूया आता. आणि आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे. आणि बघा, आपण मस्तपैकी नाचण्याची भाकरी घेतलेली आहे, कोबीची भाजी आणि हे आपले घरगुती गोड लोणचं तनुष्या मम्मीने केलं आहे. तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की कळवा. आणि आपलं चॅनल मिलिंद मलोनी किंग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.